आपल्या सर्वांच्या लाडक्या पालकमंत्री आदरणीय अजय तटकरे आपल्या दिव्यांग ग्रामपंचायतीचे वास्तुमध्ये त्यांचं या ठिकाणी आमच्या दिव्यांगवासी तसेच ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी पहिला आम्ही या ठिकाणी शब्दसंधाने पहिलं स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सर्वच मान्यवर आदरणीय लालाबाई जोशी असतील, उदयता बापट असतील, सुषमाबाई तोंडलेकर असतील, सुचिंदी गिर असतील, यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित सर्व पत्रकार मित्र तसेच ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आपल्या सिंधुदुर्ग तालुक्याचे प्रांताधिकारी अमित शेडगे सर यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. त्याचप्रमाणे बोगे साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने पालकमंत्री आदरणीय तटकरे यांचं या ठिकाणी छोटासा ग्रामपंचायतच्या उपसरपंच तसेच व्यक्तिदायी चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते या ठिकाणी स्वागत. येतील एकाने घेतलं की सर्व झालं. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रायगडच्या पालकमंत्री आदरणीय अदितीताई तटकरे, तालुक्याचे माजी सभापती लालाबाई जोशी, तालुक्याचे माजी सभापती सुषमाबाई तोंडलेकर, सुचिंदी गिर, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सिद्धी कोसबे, ज्येष्ठ सदस्य प्रकाश दास, उपस्थित प्रांताधिकारी साहेब, व्हिडिओ साहेब, उपस्थित सर्व पत्रकार आणि ग्रामस्थ, गेले 6 महिन्यामध्ये जवळजवळ 3.5 कोटीची कामं माननीय पालकमंत्री महोदयांनी दिव्यांगसाठी मंजूर केली. त्यांचा कार्यक्रमच फार धडाकेबाज असतो आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा कामांची त्यांनी घोषणा केली. काल सुद्धा आम्ही त्यांना दिव्यांगच्या जत्रेला बोलवलं होतं. थोडा उशीर झाला त्यांना यायला. अनावधानाने गाळाचा कार्यक्रम थोडा पुढे गेला, त्यामुळे काही लोकांना त्रास झाला असेल तर त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु त्यांना तिथे नेण्याचं जे कारण होतं ते फार महत्त्वाचं होतं. ही जी सिद्धनाथ आणि केदारनाथ देवस्थान जी दिव्यागरमध्ये आहेत, जी दिव्यागरची ग्रामदैवत आहे, यांची स्थापना 8व्या-9व्या शतकामध्ये झालेली आहे. त्यावेळेस इथं शिलाहारांचं राज्य होतं 8व्या शतकामध्ये आणि ह्या मंदिरांचा उल्लेख 8व्या शतकातल्या व्याडेश्वर महोदय काव्य जे 8व्या शतकात प्रसिद्धीला आलं त्या काव्यातही ह्या दोन्ही मंदिरांचा उल्लेख आहे. आणि अशी मंदिरं आत्तापर्यंत गावकऱ्यांनी डागडुजी करून ती व्यवस्थित ठेवले, परंतु भविष्यामध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तिथे काही सुशोभीकरण करता आलं तर ते गरजेचं आहे. म्हणून आपण त्यांना त्या कार्यक्रमासाठी बोलू. आत्तापर्यंत ज्या ज्या मागण्या आम्ही पालकमंत्र्यांकडे केल्या त्या त्यांनी ताबडतोब पूर्ण केलेल्या आहेत. विशेषतः दिव्यांगरची सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना जी पहिली भारत निर्माणमधनं 2 कोटी रुपये आणि आता जलजीवन मिशनमधनं पण जवळजवळ 2 कोटी रुपये ताईच्या माध्यमातून गावाला मिळाले. आज आमची जनता दिव्यांगरातली फिल्टर पाणी पिते ते केवळ ह्या माध्यमातून. अनेक वर्षाची लोकांची मागणी होती की कारला दिव्यांगर रस्ता हा शेतीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अत्यंत गरजेचा आहे. थोडंसं असं होतं की हे रस्ते आहेत जिल्हा परिषदेकडे, जिल्हा परिषदेकडे एवढा निधी उपलब्ध नसतो. जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर महाराष्ट्र शासनाला पैसे खर्ची टाकता येत नाही. पण
तरीसुद्धा ताईने आत्ता 10 लाख रुपये त्या कार्ले दिव्यागर रस्त्यासाठी आता मंजुरीचं पत्र आज ती आम्हाला देते. त्याचबरोबर दिव्यागर अंतर्गत 2 रस्ते, 2 कोकण ग्रामीण पर्यटनमधून विश्वास मांजरेकर मोहल्ला आणि जनाजा जाण्याचा रस्ता असे 20 लाखाचे रस्ते हे कोकण ग्रामीण पर्यटनमधून आणि सिद्धनाथ भैरव देवस्थानच्या बाजूची जी गल्ली आहे ती क वर्ग पर्यटनमधून मंजूर झालेली आहे. त्याचबरोबर दुसरा एक 50 लाखाचा निधी ताईंनी जनसुविधामधनं दिव्यागरसाठी उपलब्ध करून दिलाय. तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो की रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अशा एकमेव पालकमंत्री आहेत की ज्यांनी जिल्हा नियोजनचे पैसे 100% खर्च केले. महाराष्ट्रामध्ये बाकी कुणाचेही 100% पैसे जिल्हा नियोजनमधनं खर्च झालेले नाहीत. मी ताईचं त्रिवार अभिनंदन करतो. एवढ्या लहान मंत्री असताना सुद्धा त्यांनी सर्व काम इतक्या पद्धतशीरपणे केलं की जिल्हा नियोजनमधले 100% पैसे खर्च करण्याचा मान त्यांच्याकडे गेला संपूर्ण महाराष्ट्रात. उत्तरोत्तर माननीय पालकमंत्र्यांचं असंच पदोन्नती होत जाऊ, त्यांची वरची पोस्ट मिळवताना आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी प्राप्त हो अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असणारे सरपंच उदयदादा, माजी सभापती लालाबाई, सुकुमारजी, त्याचबरोबर गावातील आमचे सर्व सन्मान्य प्रतिष्ठित नागरिक, प्रांताधिकारी, जमलेले सन्मान्य उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवकचे अध्यक्ष आणि सन्मान्य सर्व पत्रकार. खरं तर आजची ही एक पत्रकार परिषद किंवा माहिती परिषद आपण असं म्हणू, याचा जवळपास बहुतांशी माहिती ही आता सरपंच उदयदादांनी दिलेली आहे. खरं तर डिसेंबर महिन्यापासून, नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापासून आत्तापर्यंत दिव्यागरमध्ये जवळपास 8.5 कोटीची कामं ही आपण मंजूर करून आणलेली आहेत. ते 5 कोटीचं हे आपलं कासव संवर्धनचा प्रकल्प आहे, ज्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि तो इतर सगळ्या ज्या काही आपल्याला परवानग्या लागतात, बाकी काही प्रोसिजर जे असतात, कारण आपण समुद्र किनाऱ्यालगत असल्यामुळे आपल्याला खूप एन्व्हायरमेंट असेल, बाकी सगळ्या गोष्टींची आपल्याला त्या ठिकाणी परवानगी असते. बांधकाम कशा पद्धतीनं व्हावं जेणेकरून समुद्र किनारा असेल किंवा लगतच्या परिसराला कुठल्याही पद्धतीनं हानी पोचता कामा नये आणि त्यामुळे ते बांधकामसुद्धा अतिशय एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असं ते बांधकाम, पर्यावरण उपयुक्त असं ते त्या ठिकाणी बांधकाम असावं या दृष्टिकोनातून आपण त्याचाही एक आराखडा तयार केलेला आहे. त्यामुळे तो एक अंतिम टप्प्यात आहे. बाकी सगळ्या प्रक्रिया त्याच्या सुरू आहेत. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आज जर आपण बघितलं तर श्रीवर्धन तालुक्यामध्ये सर्वात जास्त पर्यटक कुठे येत असतील तर ते दिव्यागरमध्ये. हरिहरेश्वरला येतात, पण हरिहरेश्वरला भाविकांची संख्या जास्ती असते, म्हणजे मंदिरामध्ये जे भाविक जातात ती संख्या जास्त असते आणि पर्यटकांची संख्या ही 30-40% असते. म्हणजे 100 पर्यटक असतील तर त्याच्यापैकी 70 हे तिथं दर्शनासाठी येतात आणि मग 30 आपण म्हणून उदाहरणार्थ की जे तिथं पर्यटनासाठी येतात. पण दिव्यागरमध्ये 100% हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर दिव्यागरचं जे आपलं सुवर्ण गणेश मंदिर आहे इथे आम्ही एक रफली एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये लक्षात आलं की आपण जेव्हापासून तो मुखवटा सुवर्ण गणेशाचा त्याची पुनर्स्थापना केलेली आहे त्यानंतर जी पर्यटकांची किंवा भाविकांची म्हणजे गणेश भक्तांची येण्याची संख्या आहे ही तिपटीने वाढली आणि मला वाटते या तो मुखवटा परत आणून तिथं पुनर्स्थापना करण्याचा हा एक मानस होता की गेल्या जवळपास 2012 नंतर तिथं आपण फक्त म्हणजे मूर्ती दर्शनासाठी होती आणि फोटो होता आपल्या त्या मुखवट्याचा, पण खऱ्या अर्थानं तो प्रत्यक्षात तिथे आल्यानंतर मला वाटतंय की एका बाजूला येणाऱ्या भाविक पर्यटकांची संख्या पण वाढली, पण दुसऱ्या बाजूला देवस्थानाला आणखीन आर्थिक बळ देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यातून खूप चालना मिळाली. म्हणजे जस्ट आम्ही रफली माहिती घेत होतो तर आधी जी काही दानपेटी आहे म्हणजे मोघम एक 10-15 हजारची असेल तर आता तिथं खूप पटीने वाढ झाली. याचा अर्थ असा की ते जे देवस्थान आहे किंवा तो परिसर आहे हा खऱ्या अर्थानं अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून देवस्थानच आणखी किती आर्थिकरित्या सक्षम होईल याचा एक जो प्रयत्न आपण करत होतो. आणि शेवटी त्यांचे कष्ट आहेत, आधीही त्यांचे कष्ट होते, आताही
ग्रामस्थ असतील, सगळे सहकारी असतील, यांचे कष्ट आहेत. त्यामुळे तो एक भाग त्याच्यामध्ये झाला. आज आपण दिव्यागरमध्ये जी एक बाजारपेठ, ज्याच्यासाठी आपण जवळपास 2.5 कोटी इतका निधी आपण मंजूर करून आणलेला आहे, ही बाजारपेठ तिथे एक अत्याधुनिक पद्धतीची. आपण जर महाबळेश्वरला वगैरे गेलो तर महाबळेश्वरचं सर्वात मोठं आकर्षण ही तिथली ती बाजारपेठ असते. तसं फार काही विशेष तिकडे आपल्याला नाही, पण एक अट्रॅक्शन असतं. पण आपण दिव्यागरची जी बाजारपेठ आपण तयार करतो याच्यामध्ये इथल्याच स्थानिकांना ती बाजारपेठ, तिथं गाळे असतील आणि ते कोकणी पद्धतीचं आपण ते जास्तीत जास्त आपण त्याला रूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग त्याच्यामध्ये जे काही 25-30 गाळे असतील, इथले स्थानिक जे काही आपल्या महिला बचत गट असतील, काही चांगलं उत्पादन करत असतील. आता आपल्या इथले तसे मोदक, पायनॅपल मोदक असतील, मँगो मोदक खूप फेमस आहेत. येणाऱ्या पर्यटकांना ज्या वेळेला ते समुद्र किनाऱ्यावर जातात त्यावेळेला असे खास पदार्थ सुद्धा त्या निमित्ताने त्यांना मिळावेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे आम्ही ज्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ झालं त्यावेळेला पवार साहेबांना आपण आणलं होतं आणि आपल्याकडे आंतरपिकं इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे फक्त नारळाची बाग नाही तर त्याच्यामध्ये आपण जायफळ असेल, इतर सगळी आंतरपिकं पण आपण लावतो. आणि मग आपल्या इथली रोठा सुपारी असेल, जिला आपण आता भौगोलिक मानांकन आपण मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत. त्यामुळे या ज्या सगळ्या बाबी आहेत, या येणाऱ्या पर्यटकांना ते उत्पादन सुद्धा मिळावं. आणि जेवढी संख्या ही बीचवर येते ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ती बाजारपेठ जर त्याच्या लगत उपलब्ध झाली तर स्थानिकांना त्यातून आणखीन रोजगार होईल आणि आपल्याकडची जी प्रसिद्ध ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्केट करता येतील. एखादा स्टॉल तिथं असा असेल की जिथं आपल्याला टी-शर्ट्स दिव्यागरच्या नावाचे मिळतील किंवा किचन्स मिळतील, शॉवेनर्स जे आपण बाहेर गेल्यावर आपल्याला मिळतात त्या पद्धतीने. त्यामुळे या काही गोष्टी करण्याचा जो मानस आहे, यातून दिव्यागर आणखीन म्हणजे आज आपल्या राज्यातून पर्यटक येतात पण देशातून पर्यटक यावे याला अवधी लागेल. मी असं म्हणत नाही की वर्षभरामध्येच आपल्याला काही फरक मिळेल, पण 100% आम्हाला खात्री आहे की 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं दिव्यागरचं नाव आपल्याला देशभरामध्ये आणि कुठे ना कुठेतरी जगभरामध्ये प्रसिद्ध झालेलं निश्चितपणाने पाहायला मिळेल. या सगळ्या बाबी आपण एका बाजूला करत असताना गावातल्या मूलभूत सुविधा फार महत्त्वाच्या आहेत. कारण गावकऱ्यांना किंवा इथल्या लगतच्या भागाला असं वाटायला नको पर्यटक तर येत आहेत पण गावातला विकास कुठं आहे. त्यामुळे आपण गावातील सगळे अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीचे करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जवळपास 70 ते 80 लाख फक्त अंतर्गत रस्त्यांसाठी आज खर्च करत आहोत. MRGS अंतर्गत आपण 30 लाख उपलब्ध करून दिले, ज्याच्यातून आपण 4 रस्ते घेतले आणि बहुतांशी 80-90% त्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आत्ता हे जे 2 रस्त्यांचा आपण उल्लेख केला, मुस्लिम समाज जनाजाकडे जाणारा रस्ता असेल किंवा आणखीन एक मुस्लिम समाज घराकडे एक जाणारा रस्ता असेल किंवा ते कारला शेतकरी, मागच्या वेळेला मला वाटते 2-3 महिन्यापूर्वी मी आली होती आणि त्यावेळेला इतक्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की आम्हाला तिथं जायला अडचण होते, तोही रस्ता आपण मंजूर करून दिला. आणि दादांचा, अजितदादांचा, सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांचा ज्या वेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला आपलं मंदिराच्या समोरचं चौक तो रस्ता आपण पूर्ण करत असताना मला उदयदादांनी सांगितलं की तिथे एक जुना शिलालेख, निजामकालीन असं एक शिला तिथं आहे आणि त्या अक्षरामध्ये, तर तोही सुशोभित करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपला मानस काय की दिव्यागरमध्ये एखादा पर्यटक आला की त्याला 3 दिवस तरी त्यांनी इथं वास्तव्य केलं पाहिजे. बीचच्या पलीकडे सुद्धा ज्या वेळेला आणखीन काही गोष्टी आपण त्यांना पाहण्यासाठी, बघण्यासाठी उपलब्ध करून देऊ त्यावेळेला किमान 1 दिवसाने जरी त्याचं राहणं वाढलं तरी त्याच्यानी स्थानिकांच्याच उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे हा जो सगळा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो तो त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून इथे मधल्या कालावधीमध्ये 2-2.5 वर्षापूर्वी कोविडच्या आधी आपण महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण घेतलं होतं. कुकिंगचं क्लासेस त्यांनी घेतले होते. आता जर आपण बघितलं तर ग्रामपंचायतची इमारत असेल थोडी नादुरुस्त झाली आहे, तुकडी आहे. आपण दादांकडे मागणी सुद्धा केली होती. आपण एक त्याचा जागेनुसार, उपलब्धतेनुसार एक चांगला आराखडा आपण तयार करायला सांगितलं आहे. जवळपास 1 कोटीच्या आसपास ती जाईल. पण ते फक्त ग्रामपंचायतचं कार्यालय नसेल, तिथं प्रशिक्षण केंद्र म्हणजे तिथं एक स्वतंत्र हॉल ग्रामसभेसाठी, पण त्याच व्यतिरिक्त आपले जे इथे असणारे पर्यटनाच्या व्यवसायामधले जे नागरिक आहेत किंवा आपले ज्या बचत गट आहेत यांना ट्रेनिंग पण त्या वास्तूमध्ये, जर एखाद्या वेळेला दिव्यागर आपल्याला पर्यटन म्हणून प्रसिद्ध असणारी ग्रामपंचायत आहे तर खूप अशा योजना असतात तर ज्या अंतर्गत आपण ट्रेनिंग वगैरे घेऊ शकत असतो. जर ते ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये जर त्यांना
ती सगळी सुविधा उपलब्ध झाली तर मग आपल्याला इतरांचे सामाजिक सभागृह त्या कार्यक्रमासाठी वापरावे लागणार नाही. जसं आता काही दिवसांपूर्वी आपण MTDCचा रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम घेतला. जवळपास 150-200 व्यावसायिकांनी रजिस्ट्रेशन MTDCचं करून घेतलं. तो एक स्वतंत्र कॅम्प आपण 2 दिवसाचा घेतला होता, पण आपल्याला तो एक हॉलमध्ये आयोजित करावा लागला. तर तोच जर प्रशासकीय इमारती म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करता आला तर आणखीन त्याला जास्ती पद्धतीच्या सुविधा होतील. ट्रेनिंग आपण खूप आयोजित करू शकू. त्यामुळे चांगल्या पद्धतीची ग्रामपंचायतीची आणि त्याचबरोबर ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षणासाठीची अशी एक दोन्ही सगळ्या बाजूनी विविध उपक्रमांसाठी उपयुक्त अशी इमारत ही आपल्याला या ठिकाणी उभारायची आहे. त्यामुळे त्या संदर्भातला प्लॅन सुद्धा आम्ही तयार करायला सांगितला आहे. आणि ग्रामपंचायत करत असताना तिथे किमान 1 ते 2 गाळे पण असतील, जेणेकरून त्या गाळ्यांना रेंटवर देऊन ग्रामपंचायतीला सुद्धा उत्पादन चांगल्या पद्धतीनं त्यांना सुद्धा मिळेल आणि मग त्यातून ते बिल्डिंगचं मेंटेनन्स करू शकतील. एखादी वास्तू आपण उभारतो पण ती उभारल्यानंतर त्याच्या मेंटेनन्सचं काय, त्यामुळे ग्रामपंचायतला सुद्धा आणखीन बळ मिळावं. मधल्या कालावधीमध्ये रत्नागिरीमध्ये एक आढावा बैठक झाली, रायगडमध्ये एक, श्रीवर्धनमध्ये निसर्ग चक्रीवादळानंतर उपमुख्यमंत्र्यांची एक आढावा बैठक झाली होती. त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती केली होती की जसं माथेरान आणि महाबळेश्वर इथे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिथल्या स्थानिक ज्या प्रशासन असतं त्यांच्याकडनं कर आखला जातो, टॅक्स थोडं म्हणजे पर्यटकांकडनं जे काय 20 रुपये मला वाटतं तिथे आखला जातो. त्या धर्तीवर या ज्या समुद्र किनारलगतच्या ग्रामपंचायती आहेत जिथं पर्यटन जास्ती येतं, बेसिकली समुद्रालगतच्या पेक्षा जिथं पर्यटकांची येण्याची संख्या जास्त आहे, यांनाही काही थोडेफार अधिकार द्यावेत जेणेकरून त्यातून जे उत्पादन होईल, जे उत्पन्न त्यांना मिळेल त्याच्यातून गावातील किंवा समुद्र किनाऱ्याची जी स्वच्छता आहे त्या स्वच्छतेवर त्यांना त्या ठिकाणी ते पैसे जे काही उपलब्ध होतील ते खर्च करता येतील. कारण आज पर्यटक मोठ्या संख्येने येतात. समुद्र किनारा बघितला तर सॅटर्डे संडे वीकेंड झाला की मंडेपासून ग्रामपंचायतीवर ते साफ करण्याचा जो काही भार असतो, याच्यासाठी लागणारी मॅनपॉवर असते, याच्यासाठी लागणारी जी काही यंत्रणा असते, ही जर त्या निमित्ताने उपलब्ध झाली तर नक्कीच त्याच्यातून ग्रामपंचायतीचा पण भार कमी होईल आणि परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये खूप आपल्याला मला वाटतं त्याच्यातून आपल्याला फायदा होऊ शकेल. कारण जितकं आपण परिसर स्वच्छ ठेवू तितकं पर्यटक मोठ्या पद्धतीने येतील आणि ही माउथ पब्लिसिटी असते. येणारा एखादा पर्यटक ज्या वेळेला येतो आणि त्याचा अनुभव जर चांगला असला तर नक्कीच तो आणखीन 10 जणांना सांगतो की नाही तुम्ही दिव्यागरला जा. तर याचे जे काही सकारात्मक पडसाद आहेत हे पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. जनसुविधेमधून जे 50 लाख आपण उपलब्ध करून दिले तर त्याच्यातून आम्ही उदयदादांचं आणि सरपंच आणि आमच्या सगळ्यांचं बोलणं झालं की सोलार लाईट्स जे आहेत याच्यावर आपण भर जास्त दिला पाहिजे. त्यामुळे जिथे आपल्याला शक्य असेल तिथं आपण सोलार ज्या आपले लाईट्स आहेत त्या आपण उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून तेही आपल्याला फायदेशीर ठरेल. आणि मग उर्वरित त्याच्यामधून त्यांनी अंतर्गत रस्ते जे राहिलेले असतील ते ग्रामपंचायतीने आणि इथल्या स्थानिकांनी निर्णय घ्यावा आणि त्यानुसार त्याचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करावा. ज्या 2 देवस्थानाचा सिद्धीनाथ आणि केदारनाथ जिथं यात्रा आपली मोठ्या संख्येने जमते, मला पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं दर्शन घेण्याची आणि तो अनुभव घेण्याची संधी मिळाली. इतक्या मोठ्या संख्येने माणगावपासून सगळे भाविक तिथे येतात आणि श्रीवर्धन बहुतांशी तालुक्यातून सगळे म्हसळा तालुक्यातून येतात. त्यामुळे तिथेही परिसर सुधारण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक जी त्यांची विश्वस्त समिती असेल, गेल्या अनेक वर्षांपासून त्या मंदिरांची देखरेख करणारे असतील किंवा मग सरपंच स्थानिक प्रशासन यांनी जशा पद्धतीनं ते आराखडा तयार करतील त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता हे आपण पण तिथं जे आपण करू ते पारंपरिक असलं पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून जी आपण परंपरा जोपासलेली आहे त्या वास्तूला शोभेल असं जे काही सुशोभीकरण असेल त्याचा आपण आराखडा तयार करावा. आपण सोमजाई मंदिर श्रीवर्धनचे जे ग्रामदेवत आहे शहराची तिथं आपण आता काम करत आहोत. आम्ही त्याही विश्वस्त समितीला सांगितलं की लागेल इतका निधी आम्ही उपलब्ध करून देऊ, पण काम असं झालं पाहिजे की 100-200 वर्षापूर्वी जशी ती वास्तू होती, जसं त्याचं वैभव होतं किंवा एकदम पुरातन पद्धतीनं जशी ती दिसायची ऐतिहासिक वास्तू अशी आपण तिथं उभारली पाहिजे. मग आज मंदिर चांगल्या परिस्थितीत मी म्हटल्याप्रमाणे विश्वस्त समिती असेल, सगळे आपण निर्णय घ्या. तिथं वास्तूला न हात लावता आणखीन काही दुसरं काही काम करायचं असेल ते असेल किंवा तिथं उत्सव मोठ्या पद्धतीनं होतो तिथं लागणारी काही सुविधा असतील ज्या आपण सगळे मिळून जे सुचवाल एकत्रितपणाने त्याला लागणारा निधी
आपण हा निश्चितपणाने उपलब्ध करून देऊ. त्याच्यामुळे या सगळ्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण हेच, कारण आपला हा प्रयत्न आहे की श्रीवर्धन तालुक्यामध्ये किमान तालुक्यामध्ये एक 5 ते 6 ठिकाणं अशी असावी की एखादा पर्यटक दिव्यागरला राहायला आला की तो 4 दिवस राहावा व 1 दिवस तो श्रीवर्धनचा बीच बघायला जाईल, 1 दिवस ते दिव्यागरच्या बीचचा अनुभव घेतील, कासव संवर्धनचा प्रकल्प बघतील, मार्केटमध्ये फिरतील, मग 1 दिवस ते हरिहरेश्वरला जातील. असे एक सर्किट जर 4-5 आपण तयार केले तर लोक पर्यटक येणारे जास्त दिवस राहतील आणि त्यातून आपल्या स्थानिकांना अधिकाधिक उत्पन्न त्या निमित्ताने उपलब्ध होऊ शकेल. मी जमलेल्या सर्वच पत्रकारांचे मनापासूनचे आभार मानते. आपल्या सगळ्यांचंच नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. माझा किंवा खास करून तटकरे साहेबांचा आमचा एकच प्रयत्न असतो की गेल्या अनेक वर्षांपासून ज्या काही गोष्टी आपल्या मनामध्ये होत्या की करण्याची संधी मिळत असताना जास्तीत जास्त आपल्या या संबंध परिसराला द्यावं आणि काही ना काही नाविन्यपूर्ण आपण उपक्रम हे त्यातून करत जावे, जेणेकरून याचे पडसाद मला माहीत नाही, म्हणजे राजकीय क्षेत्रात आम्ही काम करत असल्यामुळे मतदानाच्या पलीकडे 8-10 वर्षानंतर ज्या वेळेला आपण हा परिसर बघू त्यावेळेला याच्या सगळ्याचे जे सकारात्मक परिसर जे पडसाद आहे ते आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळतील. त्यामुळे एक समृद्ध आणि पर्यावरणयुक्त श्रीवर्धन आपल्याला म्हणजे संबंध तालुका हा बनवायचा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य जसं आतापर्यंत मिळत राहिलं तसं पुढेही मिळावं अशीच या निमित्ताने या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने इच्छा राहील. धन्यवाद. काही आपण प्रश्न थोडंसं मला वाटतं अधोरेखित करतो की तांदळासाठी मला वाटते सिद्धेश वस्त्र वगैरे कंपनी मला वाटते काम करते, पण त्यासाठी तुम्ही निधीची उपलब्धता केलेली आहे की करणार आहात काय? नाही, कांदळवन आम्ही एक गेल्या महिन्यामध्येच मला वाटते होती की आपलं काळिंजेचं कांदळवन जे आहे तिथला परिसर मी तिथे गेली होती. माझं ते बघण्याचा हे एवढंच होतं की त्यावेळेला ज्या वेळेला त्या ज्या आमच्या बचत गटाची त्या सरपंच मला वाटतं होत्या, पोलीस पाटील मावशी, त्या सगळ्या मिळून ते चालवतात आणि मग त्यांना बाकी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि हे पण हातभार लावतात. मी तिथे गेली यासाठी होती, प्रांत पण आपणही होतात की तिकडे त्यांच्यासोबत संवाद साधून नक्की त्यांना काय गरजा आहे त्या जाणून घेण्यासाठी आम्ही काली सिद्धू असतील आणि आणखी मला वाटते 2-3 जण त्याच्यामध्ये आहेत बर्ड रेस जे करतात किंवा इतर, त्यांनाही आम्ही सांगितलं की तुम्हाला तिकडे ज्या लागणाऱ्या सुविधा असतील किंवा काय लागणार आहेत, म्हणजे आत्ता आपल्या नैसर्गिक ह्याला हात न लावता तिथं बाधा न आणता ज्या काही गोष्टी तुम्हाला गरजेच्या असतील मूलभूत सुविधा त्या आपण सांगावं आणि त्या पद्धतीनं आपण ते उपलब्ध करून देऊ. पण त्याची जी त्याचं जे वैशिष्ट्य आहे ना हे कधी कधी आपण कुठल्याही एखाद्या गोष्टीला ती दिसायला इतकी सुंदर असते की त्याच्यामध्ये अत्याधुनिक आणून ती आपल्याला कुठं बाद करायची नसते किंवा त्याला हानी पोचवायची नसते. त्यामुळे त्यांचं जे एकंदर बर्ड ट्रेल आहे किंवा ते कांदळवन आहे त्याला कुठेही बाधा न आणता त्यांना ज्या सुविधांची गरज असेल चांगल्या पद्धतीच्या त्या त्यांनी सांगाव्यात. ग्रामपंचायतीने आणि बाकी इतर त्या व्यवसायामध्ये जे काही आहेत त्यांनी त्याच्यामध्ये काही सुचवावं आणि मग त्याला लागणारा जो काही निधी आहे हा आपण उपलब्ध करू. मला कल्पना आहे की पत्रकार परिषद आहे म्हणून तिथे भाषण करणार होतं, पण त्याच्या आधी उद्योगदारांनी काय सांगितले म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं. आमचा महत्त्वाचा प्रश्न ह्या परिसरातला की इकडे ते खारं पाणी असता येतं, संपूर्ण खालाटी जवळजवळ 1000 एकरची खालाटी आहे. ती जर गेली तर या दिव्यांगाचं पाणी सुद्धा मजूर होऊ शकतं काही वर्षांनी. तर त्या बाबतीत ते महत्वाचा प्रश्न आहे. बिल्डिंग होती, सगळ्या गोष्टी होती, रस्ते होते, पण जर पाणी खराब झालं तर दिव्यांगाची शान जाईल संपूर्ण. त्यामुळे त्या बाबतीत युद्ध पातळीवर काम होण्याची गरज आहे. ते दरवाजे असतात ते फायबरचे बसवणं गरजेचं आहे. छोटंसं काम आहे पण ते महत्वाचं आहे. पावसाच्या आधी झालं तर फार उत्तम आहे. एवढी खराची संपूर्ण फुकट म्हणून आता झाला का विषय मला माहिती झाला आता बसवतायत पण ते दरवाजे नाजूक आहे ते टिकणार बसवतायत. काय झालं मला आठवते मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यावेळेला पण एकदा विषय निघाला होता. आधी लाकडीचे असायचे आणि मग नंतर मधल्या कालावधीमध्ये मग त्यांनी फायबरचे लावायला चालू केले आणि मग काहींचं म्हणणं पडलं की फायबरचे दरवाजे असू दे, काहींचं म्हणणं पडलं की लाकडीचेच पाहिजे. तर आपण त्यांना मग नंतर आत्ता त्यांनी परत एक काम चालू केलेलं आहे तिथं दरवाजे लावण्याचं. कारण बऱ्याचशा वेळेला ते उघडीचे मला पत्रकारांचे काही वेळेला फोन यायचे त्या संदर्भामध्ये आणि तिथलेही आल्यावर ते हे करायचे. आता ते काम चालू आहे. त्याच्यामुळे पुढच्या
ज्या एका ह्याला मलाही त्या विभागासंबंधित सोबत आपल्यासोबत बैठक लावायची की नक्की त्यासाठी कायमस्वरूपी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की फायबरचे जास्ती उपयुक्त ठरतात, काहींचं असं म्हणणं आहे की लाकडी दरवाजे जास्ती उपयुक्त त्याच्यामध्ये ठरतात. त्यामुळे तो एक दोन्ही याचा अनुभव दुसरा एक त्याला मला सोल्युशन मी त्यांच्याशी वेगवेगळी पण बोलतो. ह्या ज्या ठिकठिकाणच्या ज्या सातुगड्या आहेत त्याचा लिलाव खारलँड करतो. लिलावाचे पैसे खारलँडला मिळतात आणि ज्यावेळेस दरवाजे करायची वेळ येते त्यावेळेस खारलँड बोलून म्हणतात आमच्याकडे पैसे नाही. तर हे लिलावाचे अधिकार ग्रामपंचायतींना द्या, ग्रामपंचायत दरवाजांची देखभाल दुरुस्ती करेल. आणि दुसरी सूचना पण ते तसं जर झालं तर म्हणजे कसं आमच्या लोकांचे प्रश्न आम्ही जास्त चांगल्या तऱ्हेने सोडवू शकू. खारलँडवाले कधी येतील ते म्हणणार आमच्याकडे निधी नाही, हे उपलब्ध नाही, ते उपलब्ध नाही. कसं होतं ग्रामपंचायत असतं, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तिथंच खर्च करू शकतो. खारघणीचे गेले की ते स्टेटच्या पूलमध्ये जाणार, स्टेटच्या पूलमध्ये मंजूर होतं. तसं आहे. खारघणीचा ऑफिस बंदच असतो. हो बरोबर. याच्यामध्ये आणि दुसरी सूचना काय म्हणतात, एक असे लिलाव करा मासेमारीच्या दृष्टिकोनातून आणि ते फक्त 3 महिन्यासाठी करा. ते करताना ती रक्कम वाढली तरी चालेल पण ते वर्षासाठी करावं, जेणेकरून काय होईल, जे तो लिलाव घेतील ते 12 महिने त्याच्यावर निरीक्षण नियंत्रण ठेवतील. आता काय होतं 3 महिन्यानंतर ही काही पाहू शकत नाही कारण त्यांना अधिकार उरत. त्यामुळे त्यातला महत्त्वाचा जो हिच आहे तो असा आहे, ते दरवाजे तुटतात, ती क्वालिटी त्यांची नसते, त्यापेक्षा त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नसलं की ते दरवाजे बंद होण्याच्या काळात काही मासेमारी करणारे लोक त्यांना मोठमोठे अडके दगड वगैरे लावतात, त्यांना बंद होऊ देत नाही. अर्धवट ते बंद झाल्यामुळे पाण्याच्या प्रेशरने दोन्हीकडनं मारा बसून ते तुटतात. मागच्या वेळेला त्यांनी मला ते सांगितलं होतं की बऱ्याचशा वेळेला एकदा तर ते म्हणले होते की लावलेले दरवाजे काहींनी काढून नेले होते. ते म्हणजे मला तोडण्याचाच प्रयत्न ते, केला जातो. थोडं जरा हे होतं, मला आठवतंय मी म्हणजे ताई आपण ते दुसरी गोष्ट लावलं काय माहिती आहे की गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी मी न्यूजलाची बातमी लागली होती, दादांनी मला बोलवलं होतं आणि ते वादाच्या भोवऱ्यात असं आलं होतं की यांची बातमी लागल्यानंतर मला सेने ते श्याम भोकरे तेव्हा उल्लेख की हे लोकवर्गणीतनं केलेलं काम. नाही मला दुसरं बोलायचं आहे लगेच की मग लोक हार्लँड सोबत आणि स्थानिक यांच्यासोबत हा. आपण एक बैठक आयोजित करू. बरोबर. म्हणजे पुढच्या वेळेला येईल त्यावेळेस त्यांना इथे जाऊ. निधी हा प्रश्न इथे आता दरवाजे बसवले पावसाळ्याच्या आधी तरी ते नाही, त्याच्या आधी ते बसतील. एक मी मंत्रालयात आता 19 तारखेला आहे, त्यावेळेला त्यांना बोलवून घेऊ. तर दरवाजाचा जो यावेळेसचा विषय हा तर आपण या ह्याच्यातच हे करू, पण ज्याही पुढच्या कायमस्वरूपीच्या दृष्टिकोनातून काही जर आपण त्याच्यामध्ये उपाययोजना करू शकू तर त्याची एक बैठक मी इथंच लावली. याच्या आधी 19ला जी दरवाजांच्या संदर्भातले तो कारण विषय काय होतं या राजकारणामध्ये आता तुम्ही बोलतोय यांनी सांगितलं या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं. शेतकरी मला भरडलं 1000 एकर जमीन आहे मी जवळजवळ. म्हटल्याप्रमाणे मी मगाशी या गोष्टीचा उल्लेख केला. आज आपण 2 याच्यामध्ये कामं करतो. एक काम आम्ही असं करतो की जिथे आम्ही आमदार म्हणून आहोत किंवा खासदार म्हणून आहोत तर गावातल्या सुविधा असतील. मग माझ्या आमदार फंडातून जवळपास 40 लाख हे फक्त दिव्यागरमधल्या सामाजिक सभागृहांसाठी, 3 समाजाच्या सामाजिक सभागृहांसाठी माझ्या आमदार निधीतून जवळपास 45 लाख मी गेल्या वर्षभरामध्ये दिले. हा आला एक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणूनचा भाग. पण ही जी कासव संवर्धन सारखा प्रकल्प असेल, मार्केट सारखा असेल, सोलर लाईट असतील, या मी त्या लोकप्रतिनिधीच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे करते. याचं कारण असं निधी उपलब्ध करून 50 लाख आम्ही जनसुविधेमधनं उपलब्ध करून दिले. याच्यातले त्यांनी कशामधून दिलं म्हणजे तो डांगूरसाठी मागितलं. जनसुविधा किंवा नागरी सुविधा म्हणजे नागरी सुविधा म्हणतात. नागरी सुविधामधून ज्या मोठ्या ग्रामपंचायती असतात त्या नागरी सुविधा योजनेअंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना आपण चांगली तरतूद देऊ शकतो. यातून मी 4 ग्रामपंचायतींना तरतूद दिली. दिव्यागर असेल, एक मला वाटतं वडवली आहे मोठी ग्रामपंचायत, ही श्रीवर्धन तालुक्यातील, एक म्हसळा तालुक्यातील काबरे आहे आणि धाटाव आणि वरसे हे रोहा तालुक्यात. यांना नागरी सुविधामधनं जवळपास प्रत्येकाला किमान 50-50 लाख यासाठी दिले कारण तिथली लोकसंख्या मोठी आहे. आज नगरपंचायतीच्या तोडीस-तोड असणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत पण या नगरपंचायती होऊ शकत नाही. म्हणून त्यांना ज्या अंतर्गत नागरी सुविधासाठी हे आपण निधी उपलब्ध करून देतो आणि त्याचा पूर्ण अधिकार आपण ग्रामपंचायतीला देतो की ग्रामपंचायतीने त्यांच्या प्राधान्यानुसार याच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत. मग यांना आम्ही सांगितलं की सोलर लाईटचं आपण सोलर स्ट्रीट लाईट जे असतात करून बघू. त्यातून ग्रामपंचायतीचं तुमचा हे पण कमी होईल, म्हणजे तुमचा खर्च कमी होईल, म्हणजे वाचेल आणि एक चांगलं एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण त्याच्यातून काम पण करू शकू.
त्यामुळे तो एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता. आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्ही दोन्ही बाजूनी काम करण्याचा प्रयत्न करतो. इलेक्शन आहे, राजकारण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे करत असताना माझ्या मतदारसंघाला कुठं वाटायला नको की मी त्याच्यापर्यंत सीमित राहील. आम्हाला स्वतःला असं वाटतं की 10-15 वर्षांनी पण ज्या वेळेला इथे नागरिक असतील त्यांना वाटावं की नाही, आपलं आयुष्य कुठे ना कुठंतरी चांगल्या पद्धतीनं बदललं. मी म्हटल्याप्रमाणे हे 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये नाही वाटलं, पण 5-6 वर्षात तर नक्कीच आपल्याला त्याच्यातनं फरक वाटेल. आणि निदान पुढच्या पिढीला तरी जास्त इथं पर्यटन एक असं क्षेत्र आहे जे सर्वात जास्त रोजगार देऊ शकतं. आणि आज आपल्याकडे सगळं आहे. म्हणजे आज दिव्यागर सारखं स्वच्छ बीच किंवा सुंदर बीच असं कुठंच नाही. आज संबंध परिसर इतका चांगला आहे. आणि जेवढी गर्दी वाढते ना तेवढी अस्वच्छता वाढते. आज अलिबाग काशीच्या तुलनेमध्ये आपला जर हा पट्टा बघितला तर त्या तुलनेत खूप स्वच्छ आहे. याचं कारण म्हणजे येणारे पर्यटक जे आहेत ना ते आपण जर आत्तापासून सवय लावली तर ते त्या मानसिकतेने निश्चितपणाने होतील की त्यांनी बीच आल्यावर स्वच्छ ठेवावा, त्यांनी बाकी हे करावे. बीचच्या आल्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये पर्यटकांमध्ये वाढ ही नक्कीच होईल. त्यामुळे आपला हेतू हाच आहे की राजकारण आमचं वर्षाचे 12 महिने चालूच राहणार आहे. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा प्रयत्न राहील निवडणुकीच्या महिनाभर आधी महिनाभर नंतर राजकारण करावं. उरलेले 4 वर्ष तरी आपण चांगलं काम करावं. आज त्याच्या मागचं मी काय म्हणतो, बोर्डी पंचायतीचं क्रीडा संकुल म्हणजे जवळजवळ कधी होणार, खेळाडू कधी खेळणार आपल्या भागात नाही त्याचं काम चालू. आता मी आपल्याला सांगते. नाही दादा ताई, 1 मिनिट. चालू आहे, आम्ही गेले कित्येक वर्ष ते काही चालू आहे. पण पूर्णत्वाकडे तुम्ही कधी घेऊन जाणार? ते क्रीडा संकुल मंजूर झालं होतं 2013 साली. आपण जर बघितलं तर मधल्या 5 वर्षात कुणीच क्रीडा संकुलाच्या कामाकडे लक्ष नाही दिलं. आज असे रायगड जिल्ह्यातले 4 क्रीडा संकुल होते जे असेच अर्धवट अवस्थेमध्ये पडले होते. म्हसळा आणि श्रीवर्धन हे दोन्ही क्रीडा संकुल एकाच ठेकेदाराने घेतलं होतं. काम एकाच ठेकेदाराने घेतलं होतं. दोन्हीचं काम अर्धवट होतं. आज म्हसळा क्रीडा संकुल म्हणजे 4 महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन झालं. पण दुर्दैवाने जे श्रीवर्धन माहिती एकाच ठेकेदाराने घेतलं होतं त्यांचा कोविडमध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण हे काम दिलं, पण ते काम 25 लाखाचंच राहिलं होतं. त्यामुळे एखाद्या ठेकेदारला तिथं हे करायला की कारण सगळं उर्वरित 20-25 लाखाचंच काम असल्यामुळे आम्हाला 2-3 चांगले ठेकेदार त्याच्यामधनं हे करावे लागले. मी PWDला पण सूचना दिल्या की त्या 25 लाखामध्ये चांगलं ते काम करेल अशा पद्धतीचं एक घ्या. आणि याही पलीकडे आपल्याला सांगते आणखीन त्याच्यासाठी इतर सुविधांसाठी म्हणजे त्यावेळेला 2013-14 मध्ये प्रत्येक क्रीडा संकुलला 1 कोटीच दिले जायचे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी प्रत्येक क्रीडा संकुल जे आहे नव्याने जे बांधकाम होईल त्याला 5 कोटी त्यांनी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जे बांधून झालेलं क्रीडा संकुल आहे त्याला त्याच्या 60% म्हणजे आपण श्रीवर्धन क्रीडा संकुल असेल किंवा म्हसळा क्रीडा संकुल असेल किंवा सुधागड जे आपण बांधून तयार केलं या वर्षभराच्या कालावधीमध्ये यांना आपण पुढच्या कालावधीमध्ये किमान 1 ते 1.5 कोटीचा आणखी निधी आणू शकतो. किमान मॅक्झिमम 3 कोटीचा आपला प्रयत्न राहील, पण हा पुढच्या टप्प्यामध्ये आपण आणू शकतो. त्याच्यातला आम्ही जवळपास 75 लाखाचा आम्ही प्रस्ताव हा क्रीडा विभागाकडे आपला आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होत असताना आणखीन ते 75 लाख आपण यासाठी देतोय कारण मग त्याला चांगल्या पद्धतीनं एकसाथच काम होऊ शकेल. आणि ते क्रीडा संकुल जे आत्ता 20-25 लाखाचं काम बाकी आहे हेही या महिन्या अखेरीसपर्यंत पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन आम्ही महिन्याच्या इथे. बरं, मी काय म्हणतो आपण बोर्डी पंचायतीचे जे तलावाचं सुशोभीकरण करणार आहोत शिवाय त्याला 1 कोटी मंजूर झालेले आहे. म्हणजे त्याचं काम पैसे आले पण असते आणि 67 लाख रुपये घरपट्टी मिळाले. तर म्हणजे आम्हाला फक्त हीच कल्पना द्या पत्रकारांना की कसल्या करतो म्हणजे कशा प्रकारे सुशोभीकरण म्हणजे कशा प्रकारे आपण जो तलाव आहे याला त्याच्यात काही गाळ असेल तर तो आपण काढतो. याच्यामध्ये तलावाला आपण चांगल्या पद्धतीचं संरक्षण देतो आणि एक वॉकिंग ट्रॅक किंवा बसण्याची व्यवस्था या मूलभूत सुविधा आपण तिथं देत असतो. त्यानुसार त्याचा पहिल्या टप्प्यातला 1 कोटीचा निधी हा आपण प्रादेशिक पर्यटनमधून मंजूर केला आहे. त्याच्यातले 50 लाख इथं वितरित पण झालेले आहेत. त्याच्यामुळे आता त्याची रितसर प्रशासकीय मान्यता टेंडर प्रक्रिया चालू आहे. पण आपण हे प्लॅन चांगले म्हणजे PWD मधल्या पण चांगल्या आर्किटेक्टकडनं आपण तयार करून घेतो. मग त्याच्यातला गाळ काढणं असेल, तिथं वॉकिंग ट्रॅक असेल, नागरिकांना बसण्याची सुविधा आणि फेन्सिंग या आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. जे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे ज्याच्यासाठी आपण 66 लाख दिलेले आहेत मधल्या कालावधीमध्ये तिथल्या सर्व नागरिकांनी आपल्याला विनंती केली होती. मी नव्हती, तटकरे साहेब होते.
ती मला वाटते ग्रामपंचायतच्या इमारतीच्या उद्घाटनाला आले होते त्यावेळेला त्यांना केली होती. तिथूनच साहेबांचा मला फोन आला की आपल्याला या मंदिराचं काम करायचं आहे. आम्ही एक चांगले 2-3 आर्किटेक्ट असे बघितलेले आहेत जे कोकणी पद्धतीचे मंदिर चांगल्या म्हणजे जसे पेशवेकालीन मंदिर आहेत तशाच पद्धतीनं त्याचा प्लॅन ते बनवतात. त्यामुळे त्यांना आपण सांगितलेलं आहे की त्याचा एक चांगला प्लॅन बनवावा. मग तो प्लॅन आपण तिथल्या ग्रामस्थ असतील, त्या मंदिराची जर विश्वस्त समिती असेल यांना आपण तो दाखवतो. त्यांच्या आणखीन काही सूचना असतील तर आपण त्याही त्याच्यामध्ये घेतो आणि मग त्या सूचना हे करून तो आपण आणखी हे करतो. कारण कुठलंही हे मोठं काम करण्याच्या आधी आपण विश्वस्त समिती जी मंदिराची असते आणि ग्रामपंचायत यांना आपण विश्वासात घेतो. कारण शेवटी त्यांनाच ते पुढे चालवायचं असतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्या काही सूचना आहेत हा प्लॅन बनवतानाच दिल्या की मग नंतर काम चालू झाल्यानंतर त्या संदर्भातली काही हे राहत नाही. त्यामुळे बहुतांशी वेळेला आपण तशा पद्धतीनं करतो. आता आपला कासव संवर्धन आणि मार्केटचा प्लॅन सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. हाही झाल्यानंतर मी पहिला दिव्यागरमध्ये तो प्रेझेंटेशन करून दाखवणार. त्याच्यामध्ये आणखीन काही सूचना असतील, आणखीन काही त्याच्या संदर्भातल्या काही शंका असतील या मांडून मग तो आपण अंतिम करतो. आम्ही रोह्यामधलं नाट्यगृहाचंही तसंच केलं. त्याचं एक प्रॉपर प्रेझेंटेशन आपण पत्रकारांसाठी आणि स्थानिकांसाठी ठेवलं. ते दाखवल्यानंतरच तो प्लॅन अंतिम करण्यात आला. हे करण्याचा आपला मानस एवढा आहे की आपल्याला स्थानिकांना त्याच्यामध्ये सामावून घेऊनच करायचं एक आणि मोठा निधी काय आपल्याला वारंवार मिळत नसतो. ज्या वेळेला तो मिळतो त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी समाविष्ट केल्या की मग त्याचा वापर त्या वास्तूचा 10-15 वर्ष करायला काही अडचण राहत नाही. मग या आत्ता दिव्याकरता पण प्लॅन झाल्यानंतर आपल्या सर्वांसमोर तो ठेवणार आणि मग त्याचं काम आपण चालू. माझा दुसरा एक प्रश्न आहे की जसं पर्यटक आपल्या सुवर्ण तालुक्यात आज तुम्ही मोठं आणलं तिथून म्हणजे ओघ वाढलेलं आहे, तसं जसं पर्यटकांना म्हणजे 4 दिवस राहायला जर पर्यटक पाहिजे असेल तर आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे ग्रामीण क्षेत्र म्हणजे कुसुमेश्वर क्षेत्र, गंगामाई, वाकळगरची, शिवाय वांद्र्याचं तुम्ही केलेलंच आहे मजगड, शिवाय वाकळ म्हणजे कापोली मार्गे जातमाता कड्याकडे जाणारा रस्ता तिथं अशा काही म्हणजे पांडवकालीन काही गोष्टी आहेत की या बाबतीत याकडे पण देवखोलचं मंदिर आहे त्याला आपण आता पहिल्या टप्प्यामध्ये 15 लाख टाकले. मी तिथं जाऊनही आले. त्यांना आम्ही काय सांगितलं जी त्यांची देवस्थान समिती आहे त्यांना तिथे खूप जुन्या मूर्त्या आहेत. प्रांत आपण तिथं मला वाटतं लक्ष्मीनारायण ची मूर्ती आहे, रूपनारायण लक्ष्मीनारायण ती मूर्ती म्हणजे जुनी त्याच्यात प्राचीन मूर्ती आहे. त्या व्यतिरिक्त तिथे छोट्या जवळपास 50 ते 60 मूर्त्या होत्या. मी त्यांना काय सांगितलं की आम्ही आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये 15 लाख आम्ही टाकतोय. याच्यामध्ये आपण देवस्थानाला ज्या लागणाऱ्या तुमच्या सुविधा आहेत या आपण तुमच्या चॉईसने सांगा आणि ते काम आपण करू. तिथे एक चौथार आहे. मी त्यांना सांगितलं की तो तुम्ही आम्हाला विकसित करण्यासाठी द्या. तिथं एक चांगल्या पद्धतीची हेरिटेज पद्धतीने हे करून त्या ज्या मूर्त्या अशाच ठेवलेल्या आहेत या एकाच ठिकाणी आम्हाला ते संकलन करून येणाऱ्या पर्यटक असतील, भाविक असतील यांना त्या दाखवण्यासाठी तिथं त्याचं प्रॉपर संकलन व्हावं, टिकाव्यात त्या या दृष्टिकोनातून आपण त्यांना सांगितलं. त्याला ते मान्य झाले कारण त्यांचीही परवानगी गरजेची आहे कारण ती जागा पूर्ण देवस्थानच्या मालकीची आहे. त्यामुळे त्यांना आम्ही म्हटलं की एक जो चौथार आहे तो तुम्ही आम्हाला विकसित करण्यासाठी द्या. तिथं चांगल्या पद्धतीचा आपण तिथं वास्तू बांधू आणि तिथे या मूर्त्या सगळ्या आपण संकलित करू म्हणजे येणारा पहिला भाविक तुमच्या इथं दर्शन घेईल आणि मग ते ज्या सर्व मूर्त्या आहेत ह्याही त्याला पाहायला मिळतील. मग त्याला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे पुढच्या टप्प्यात आपण त्या याचा आपण प्लॅन तयार करू. वाकळगरच्या गंगामाईचं जे क्षेत्र आहे म्हणजे पुरातन क्षेत्र आहे आणि गंगा पहिले त्यावेळेला 3 वर्षांनी एकदा मी बरोबर वाकलगरच्या आता पाणी पुरवठा योजनेच्या याला गेलो होतो त्यावेळेला तसा कोणी शिशोभीकरणाचा त्यामुळे जास्ती आपण आता परिसर सुशोभीकरण असेल किंवा आल्यानंतर पर्यटकांना तिथं मूलभूत सुविधा भाविकांना उपलब्ध झाल्या पाहिजेत या याच्याने आपण हे करतोय. त्यामुळे आता मदगड पण पहिला आपण रस्ता का घेतला कारण ते बरंचसे क्षेत्र आम्हाला सुरुवातीला वाटतं फॉरेस्टमध्ये आणि ह्याच्यामध्ये असेल म्हणून. त्यामुळे आता ते रस्त्याचं काम मला वाटतं चालू आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण तिथं सायनेजेस असतील म्हणजे माहिती फलक वगैरे ह्या सर्व आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित करतोय. म्हणजे त्या किल्ल्याची माहिती तिचा काही हे असेल आणि माहिती आपण देत असताना त्याच्या संदर्भातलं म्हणजे ऑथेंटिक माहिती खरी माहिती किंवा अशी कुठली म्हणजे छोटी असो छोट्या प्रमाणात असो किंवा मग पण ती खरी असली पाहिजे त्याच्यामध्ये कुठे कारण शेवटी आपण हे येणाऱ्या पर्यटकांना आपण ती देतो. ह्याच बाबतीत काही दुसरा प्रश्न आनंदाची गोष्ट अशी आम्ही
मी आणि नितीन कुलकर्णी गेल्या वर्षभरापासून आम्ही तयार करतो. त्याच्यामध्ये फक्त बल्लाळ विश्वनाथ यांची नाही, पण जेवढे पेशवे पुढे होऊन गेले, अगदी म्हणजे बालाजी म्हणजे बाजीराव असतील, त्याच्यानंतर नाना पेशवे असतील, माधवराव असतील आणि नारायणराव असतील, यांच्या पुढपर्यंत सवाई असतील, यांच्यापर्यंतचा इतिहास तिथं दर्शवण्यात यावा किंवा त्यातल्या ज्या काही पेशवे यांच्या महिला ज्या होत्या त्यांचाही तिथे इतिहास सांगण्यात यावा किंवा मूळ कसं त्यांचं श्रीवर्धन या संदर्भातलं सगळं आम्ही हे तयार केला. आणि मग त्या ट्रस्टचे त्या संदर्भात काही रिझर्वेशन आहेत, पण ज्या वेळेला शासन निधी खर्च करत असतो त्यावेळेला ते प्रायव्हेट ट्रस्टवर कधी होत नसतं. आणि एकदा ते काम झालं तर प्रायव्हेट ट्रस्टचा कोण अधिकार नाही चालवायला, आपण ते ट्रस्टच असते तिथे. आता समजा दहावीर देवस्थान आहे, दहावीर देवस्थान रोहायचं श्री दहावीर महाराजांचं देवस्थान आहे, तुमचं ग्रामदेवत आहे ते. म्हणजे असे आपल्या देशामध्ये फक्त 3 देवस्थान आहेत ज्यांना सलामी दिली जाते पालखीला, त्यातलं दहावीर महाराजांचं देवस्थान आहे. आज तिथे इतकं आपण काम केलेलं आहे, पण ट्रस्ट आहे की आहेच, त्यांचा काही कोणी अधिकार घेऊन देण्याचाही नाही. तो विषय आपण ट्रस्ट समोर मांडला. मला 2 दिवसापूर्वी आणखी 2-3 ट्रस्टच्या सदस्यांचा फोन आला होता की बाबा आपण आमच्या इथंच म्हणजे जिथं ते आता पेशंटचा पुतळा आहे स्मारक तिथंच ते आपण करावं. मी त्यांना म्हटलं आपण बसावं, त्याचा चांगला आराखडा. कारण मी त्यांना म्हटलं की तुमच्याबद्दल म्हणजे तुम्हाला लोक फक्त श्रीवर्धनला आल्यावर बोलतात, आमदार म्हणून खासदार म्हणून ज्या वेळेला आम्ही त्या गोष्टीकडे बघतो त्यावेळेला विचारणारे सगळीकडचे असतात. त्यामुळे येणारा प्रत्येक पर्यटक तिथं नाव हे तिथल्या स्थानिक आमदार आणि खासदाराला ठेवत असतं, ट्रस्टला कधी ठेवत नसतं. त्यामुळे आमची मानसिकता ही आहे की आपल्या कालावधीमध्ये तिथं काहीतरी असं, कारण ऐतिहासिक वारसा आहे आणि हा जर आपण आज नाही जोपासला तर तो पुढच्या पिढीपर्यंत नाही पोहोचू शकतो. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे आणि ट्रस्टनी पण त्याच्यामध्ये आता सकारात्मक भूमिका घेण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे. त्यामुळे ते आता पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला भेटतील. पुन्हा एकदा ते प्रेझेंटेशन आम्ही त्यांना दाखवू आणि आमचा सातत्याने त्यांना सांगणं हे आहे की त्यांचा अधिकार याच्यातून अजिबातही कमी होणार नाहीये. ट्रस्ट जी आहे त्यांची समिती आहे ती तशाच पद्धतीने राहणार. इतर देवस्थानाचंही आपण त्यांना उदाहरण दिलं, पण माझी अशी खात्री आहे की यातून मार्ग निघेल आणि आम्हाला ते करण्याची संधी मिळेल. तुम्ही मंत्री म्हणून, अनिकेतबाई आमदार म्हणून आणि साहेब आपले खासदार म्हणून या सुवर्ण मतदारसंघाचा संपूर्ण विचार केला तर खूप चांगल्या प्रकारचे म्हणजे निधी आणून रस्ते आपण काढण्याचा प्रयत्न करतो. पण ठेकेदार चांगल्या प्रकारची काही ठिकाणी क्वालिटी देत नाही. या दृष्टीतून आपण लक्ष वेधणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जो आणलेला निधी आहे त्याचा चांगल्या प्रकारे सत्कारणी लागावा असं म्हणजे. मी तुम्हाला सांगते, मी ज्या ज्या ठिकाणी भूमिपूजनाला जाते मी पहिली सूचना अधिकाऱ्यांना तीच देते की ठेकेदारांनी काम चांगलं करावं. पण त्याचबरोबर मी ग्रामस्थांनाही सांगते की कामावर देखरेख असण्याची जबाबदारी ही ग्रामस्थांची पण तितकीच आहे. एखाद्या रस्त्याला आम्ही 10 लाख मंजूर करून आणले तर ते चांगल्या दर्जाचं काम करतील ह्याचं जे काही मॉनिटरिंग आहे ही ग्रामस्थांनी किंवा स्थानिक ग्रामपंचायतींनी जर केलं ना तर ते काम चांगल्या दर्जाचं होतं. अशी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. आज दिव्यागरमध्ये इतकं आम्ही निधी उपलब्ध, उदाहरण देते, इतकं हे करण्याचं काम आहे की तुम्ही कामाचा दर्जा म्हणजे वर्षाचे 12 महिने इथं आमदार किंवा खासदार येऊन ते काम त्याची देखरेख किंवा बोलतो त्याची मॉनिटरिंग करू शकत नाही. पण एकदा मंजूर झालेलं काम याच्यावर जर ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवलं, ग्रामपंचायतीने जर ठेवलं तर ठेकेदाराची हिंमतच होणार नाही काम निकृष्ट दर्जाचं करण्याची. त्यामुळे ती एक जर तिकडून आम्हाला सपोर्ट मिळाला तर श्रीवर्धन काही कुठल्याही याच्यातलं कुठलंही काम निकृष्ट दर्जाचं होणार. दुसरा एक अति महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सांगतो की आता